अंबरनाथमध्ये एक दुर्दैवी घटना झाली होती. सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही आहे. त्यामध्ये 2 विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून खाली पडलेले होते. त्या वाहनावर कारवाई केलेली आहे. वाहनाला RTO मार्फत चालान देण्यात आलेले आहे आणि सदरील वाहने अटकाव करून ठेवण्यात आलेले आहे. त्या प्रसंगाच्या अनुषंगाने कल्याण RTO मार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. सर्व शाळांना पण आवाहन करण्यात येते की आपल्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच प्रवेश शाळेमध्ये येतात का नाहीत याची पडताळणी करावी. शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष हे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आहेत. त्या नात्याने त्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी हे वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच येतात की नाहीत. तसेच सर्व पालकांना मी आवाहन करू इच्छितो की आपला पाल्य हा सुखरूपपणे शाळेत जातो का नाही हे पाहण्यासाठी ज्या वाहनातून पाल्य जात आहे त्या वाहनाचे कागदपत्र परिवहन ॲपच्या माध्यमातून चेक करू शकता. धन्यवाद. RTOच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी परिपत्रक पण जारी करण्यात आलेले आहे. तसेच मागील महिन्यामध्ये जिल्हा स्कूल बस समितीची बैठकही घेण्यात आलेली आहे आणि कंटिन्युअसली कारवाई पण चालू आहे. मात्र कल्याणमध्ये काही अशा शाळा आहेत त्याच्यामध्ये चक्क आता रिक्षा बस सोडून टेम्पोमधून मुलं घेऊन जातात आणि आणतात. तशा शाळा किंवा विद्यार्थी वाहतूक जर निदर्शनास आली तर RTOच्या ऑनलाईन कंप्लेंट क्रमांकावर तक्रार नोंदवावी अथवा RTOच्या ईमेलवर तक्रार नोंदवावी. सदरील वाहनावर तत्काळ कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.